आम्ही साधारण एक 2 वर्षांपूर्वी तो 2 वर्षांचा असताना एक थोड्याशा अनयुज्युअल काही बिहेवियर आम्हाला ऑब्झर्व झालं होतं. कारण ॲक्च्युली आमचे ट्विन्स असल्यामुळं मुलगीचं बिहेवियर आणि त्याचं बिहेवियर यात थोडासा फरक होता. स्पेशली रिगार्डिंग स्पीच. जेव्हा आम्ही त्यांना तृप्ती भोसले मॅडमकडे मला एक माहिती मिळाली होती की एक पेडियाट्रिक न्यूरोलॉजिस्ट म्हणून आहेत आणि त्या रिगार्डिंग दाखवल्यावर माइल्ड ऑटिझम त्यावेळेला त्याला एक डिटेक्ट झाला होता आणि त्यावेळेला तो एक शब्दही ॲक्च्युली बोलत नव्हता. म्हणजे माझी मुलगी बरेचसे शब्द बोलत होती, कम्युनिकेट करत होती. त्याचा तो एक गॅप होता आणि त्यानंतर आम्ही एक ट्रीटमेंट चालू केल्यानंतर एक 2 वर्ष मला एक 6-7 महिन्यानंतरच आम्हाला एक फरक जाणवला होता की थोडीशी तिची स्पीच थोडीशी इम्प्रूव्ह आहे. आणि आता 2 वर्षानंतर म्हणजे वी आर हॅपी टू से की तो आता कम्युनिकेट करतोय. थोडासा अजून किरकोळ गॅप आहे पण तो आता नॉर्मली ऑटोमॅटिक तो क्लिअर होईल. पण एक नक्कीच एक आनंदाची गोष्ट आमच्यासाठी आहे की तो आता प्रॉपरली कम्युनिकेट करतोय, 4 लोकांच्यात इन्व्हॉल्व होतोय. तो एक पॉझिटिव्ह साईन आम्ही इथं एक नोटवर आम्ही आता कन्क्लूड करतोय. थँक्यू सो मच.